स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। घ्या शंकेश्वरी मिरची 190 रुपये, गुंटूर मिरची 220 रुपये, लवंगी मिरची 260 रुपये, बॅडगी मिरची 340 रुपये, काश्मीरी मिरची 680 रुपये किलो। तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही। जिरा 440 रुपये, धना 160 रुपये, खोबरे 140 रुपये। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले, पलूस आणि विटा। सद्गुरू कारखाना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राडा 4 तास बंद पाडून प्रशासनाला झुकवले। राजेवाडीतील सद्गुरू कारखाना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 4 तास बंद पाडला। कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केला। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर कारखाना प्रशासन झुकले आणि 100 रुपये वाढीचे पत्र प्रशासन अधिकारी उदय जाधव यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत, मात्र पैसे खात्यावर वर्ग न झाल्यास पुन्हा करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला। ऊसाला वाढीव दर द्यावा, सभासद शेतकऱ्यांचा ऊस तोडायला प्राधान्य द्यावे, आटपाडी तालुक्यातील ऊस तोडणीसाठी अग्रक्रम द्यावा, राजेवाडी परिसरात प्रदूषित पाणी सोडले जाते त्याचा बंदोबस्त करावा आदी मागण्यांसाठी सोमवारी राजेवाडी कारखान्यावर जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। ऊसाला वाढीव भाव द्यावा, प्रदूषित पाण्याचा बंदोबस्त करावा, संचालकांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला। त्यानंतर ऊस वाहतूक बंद करून गव्हाणीत घुसण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमचक्री झाली। सुमारे 5 ते 6 तास कारखाना बंद पाडण्यात आला। यावेळी आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले, सद्गुरू कारखाना सांगली जिल्ह्यात सर्वात कमी दर देतोय, तो वाढवून दिला पाहिजे। सभासद शेतकऱ्यांचा तसेच आटपाडी तालुक्यातील ऊस अग्रक्रमाने तोडला पाहिजे। राजेवाडी परिसरात कारखान्याकडून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याचा बंदोबस्त करावा आदी मागण्या करण्यात आल्या। त्यानंतर कारखाना प्रशासनाने वाढीव ऊस बिल देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त कार्यकर्ते गव्हाणीच्या दिशेने सुसाट पळाले। गेट मोडून आत घुसू लागले। त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात जोरदार धुमचक्री झाली। गव्हाणीकडे जाणारी ऊसाची वाहने रोखण्यात आली। 3 ते 4 तास वाहतूक थांबवली, त्यामुळे कारखाना धुराडे बंद पडले। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता प्रशासन नमले। त्याने आजपासून गळीत होणाऱ्या ऊसाला वाढीव 100 रुपये तर यापूर्वी गाळप झालेल्या ऊसाला वाढीव 50 रुपये देण्याचे कबूल करून तसे लेखी पत्र दिले। या आंदोलनात आटपाडी तालुकाध्यक्ष विजय माने, सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागर, जीवन मोरे, जगू मोरे, मनसेचे प्रकाश गायकवाड, ऋषिकेश साळुंखे, अजित बोरकर, अजित कोडक, शहाजन शेख, ईश्वर माने, तानाजी सागर, नंदकुमार माने, केशव शिरकांदे, कृष्णा पुजारी, राजेंद्र पाटील, बाबूराव शिंदे, अमित दबडे, तानाजी पारेकर, सुरेश वडुले, शिवराज गायकवाड, मदन जाधव, सिराज ताबोळी, संदीप शिरोटे, सुरेश पाचिंबरे, सय्यद मुलानी, संजय यादव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सद्गुरू राजेवाडी कारखान्यावरती ऊसाला वाढीव दर मिळावा या मागणीसाठी आज सोमवारी तीव्र असं पद्धतीचं आंदोलन केलं। आमचे कार्यकर्ते कारखान्यात घुसण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला। गेटवर पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड अशी धुमचक्री झाली। मात्र कारखान्यामध्ये जाणारं ऊसतोड, ऊस वाहतूक आमच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली। सुमारे 5 तास सद्गुरू कारखाना बंद होता आणि 5 तास कारखाना बंद पाडल्यानंतर कारखान्याचं प्रशासन झुकलं। त्यांनी नमतं घेतलं आणि 2 पावलं मागं घेत त्यांनी 1 रुपये वाढवणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती। त्या कारखान्यानं आजपासून 2700 अधिक 100 म्हणजे 2800 रुपये प्रति टन ऊस दर देण्याचं कबूल केलं आणि मागील ऊसा जो गाळप झालेला आहे त्यालाही 50 रुपये प्रमाणे वाढीव दर द्यायचं त्यांनी मान्य केलं। एकंदरीतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हे आंदोलनाचं यश आहे। या परिसरातल्या शेतकऱ्यांना आता वाढीव 100 रुपये मिळणार आहेत आणि निश्चितपणे सगळ्याच कार्यकर्ते राबले, लढले आणि त्या लढाईला अखेर निश्चितपणाने यश मिळालेलं आहे।